संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूरला जात असताना नीरा नदीवर ज्या पुलावरून हा पालखी सोहळा जात असतो त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं सध्या काम सुरू आहे। तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करणारी टीम आलेली आहे आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे सध्या सुरू आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा ज्या पुलावरून जातो तो पूल खराब झालेला आहे आणि तो पाडण्यात यावा असे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। मात्र त्यानंतर या भागातील लोकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता आणि कुठल्याही प्रकारे हा पूल पाडू नये, हे आमचा ऐतिहासिक वारसा आहे। जर तुम्हाला या पुलावरनं पालखी न्यायची नसेल तर नेऊ नका, पण एक ऐतिहासिक वारसा म्हणून हा पूल जतन करून ठेवावा अशी मागणी करण्यात आली होती। आता आम्ही त्या स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या काही लोकांशी चर्चा केलेली आहे आणि या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तो पुन्हा नव्यानं कसा चांगला करता येईल या संदर्भात प्रशासन तयारी करत असल्याचे त्यांनी म्हटले आणि त्यामुळं आज हे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू झालेलं आहे। पुढे 2-3 दिवस देखील ते चालू राहील आणि हा जो ऐतिहासिक पूल आहे तो पूल जो मानकेंनी बांधला होता त्याला जवळजवळ 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 99 वर्षानंतर प्रशासनाच्या वतीनं हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला होता। लोकांनी त्याला विरोध देखील केला होता। मात्र आज जर आपण पाहिलं त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे। प्रशासनाने असं म्हटलं होतं की आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे, पण आज नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट कशासाठी हा एक पुन्हा एकदा प्रश्न येतो। जर सरकारनं हे स्ट्रक्चरल ऑडिट करून निर्णय घेतला होता तर पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट कशासाठी असा देखील प्रश्न या भागातील लोक विचारत आहेत। म्हणजे शासनाने घेतलेला निर्णय हा आतताईपणाचा होता का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर कोणता निर्णय येतो याकडे देखील या भागातील लोकांचं लक्ष लागलंय। विशेषतः वारकरी संप्रदाय आणि त्याच्याशी संदर्भात असलेले लोक जे आहेत ज्यांचं या पुलाशी 100 वर्षाचं नातं आहे त्या लोकांना हा पूल जतन करायचा आहे। शासन आता काय निर्णय घेतं याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।